काका, हरिओम हरिओम स्वामीजी. शिबिराला एकूण शिबिरार्थी किती जमलेले आहेत? आता आजपर्यंतच्या रेकॉर्डप्रमाणे 260 कंप्लीट झालेले आहेत आपले. बरं बरं. शिबिरार्थींची फी किती ठेवली आहे तुम्ही? आम्ही नॉमिनल फीस ठेवलेली आहे, 5,000 फक्त राहण्याचे ठेवलेले आहेत. बरं. वृंदावनामध्ये कुठे राहणार आहात सगळेजण तुम्ही? हे राधेश्याम आश्रम आहे, छान आश्रम आहे ते. आणि सत्संगसुद्धा त्याच आश्रमामध्ये आहे. त्याच्याकरता त्याच ठिकाणी अकोमोडेशनची व्यवस्था केली आहे. नांदेडहून तिथं तुम्ही कसे पोहोचणार आहात? नांदेडहून आपण ट्रेननीच, मॅक्झिमम लोक ट्रेननीच जाणार. म्हणजे कोणत्या ट्रेनने जाणार? एकच ट्रेन आहे का इथून? नाही, 2 ट्रेन आहेत. एक सकाळी सचखंड आहे, काही लोक सचखंडने जाणार आहेत, काही लोक गंगानगरने जाणार आहेत. मग ह्या दोन्ही ट्रेन वृंदावनला पोहोचणार आहात का? हां, नाही, मथुरेपर्यंत. मथुरेला किती वाजता पोहोचणार आहे? दोन्ही एकाच वेळेस पोहोचणार आहे का? नाही, गंगानगर सकाळी 6:30ला पोहोचते आणि सचखंड 10:30ला पोहोचते. अच्छा. मथुरेनंतर मग ते 10-12 किलोमीटर आहे. मग प्रवासाच्या दरम्यान नाश्ता आणि जेवणाचा तुम्ही व्यवस्था केली की साधकांनी? नाही, साधकाला आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे, ज्याचं त्यांनी आणायचं सोबत. अच्छा अच्छा. तिथं उतरल्यानंतर मथुरेहून वृंदावनाकडे जाण्यासाठी काही बस वगैरेची व्यवस्था केली का तुम्ही साधकांची? ती व्यवस्था साधकांनी आपापली करून घ्यायची. मग तिथून साधकांनी जायचं कसं? टॅक्सी आहे, ऑटो आहेत, कॅब आहे. साधारणपणे मथुरेपासून वृंदावन किती दूर आहे? साधारण ते 10 ते 15 किलोमीटर असेल. आणि टॅक्सी आणि रिक्षावाले एका माणसाला किती घेतात? साधारणतः एक 50-1 रुपये घेतील. अच्छा, म्हणजे त्याप्रमाणे तयारी करते. पूर्ण आता टॅक्सी करायची तिथून, जर आमच्यासारखे गेले तर आम्हाला मथुरे येऊन वृंदावनला टॅक्सीने जायचं, तर टॅक्सी किती रुपये घेईल तिथून? नाही, विदाऊट शेअरिंग म्हणलं तर 200 रुपये घ्यायला पाहिजे. 200 रुपये 250 रुपये घेतील टॅक्सीचे, कारचे? अच्छा. तर त्याच्याबद्दल तिथे गेल्यानंतर नाश्ता वगैरे आपल्या संस्थेतर्फे केला जाणार आहे का आपापला करायचा आहे? नाही, तिथे गेल्यानंतर सगळी व्यवस्था आहे. चिन्मय मिशननी सगळी व्यवस्था केलेली आहे. तिथे गेल्यानंतर पहिले तुम्हाला रूम अलॉटमेंट होईल. रूममध्ये सगळं लगेज ठेवायचं, फ्रेश व्हायचं, नाश्ता करायचा आणि याला जायचं. शोभायात्रा 4 वाजता, ग्रंथदिंडी. हे उशिरा येणारे लोक आणि लवकर जाणारे लोक, 7 वाजता पोहोचणारे लोक आणि 11 वाजता पोहोचणारे लोक. तर 7 वाजताचा नाश्ता होऊ शकतो, पण 11 वाजेच्याला पोहोचणाऱ्या लोकांनी आपला नाश्ता 11 वाजता पोहोचणारे नाश्ता करूनच येणार ते. बरं. शिबिर म्हणजे साधारणपणे त्याची वेळ कशी असणार आहे आणि आम्हाला फिरायला वेळ मिळणार आहे का वृंदावनामध्ये? हो ना, फिरायला वेळ मिळणार. त्या हिशोबाने स्वामीजीनं कथेचा टायमिंग वेगळा केलेला आहे. सकाळी 2 वाजेपर्यंत दुपारला पूर्ण कथा संपणार आहे. आणि दुपारी 2 नंतर सायंकाळी सत्संग वगैरे आहे, भजन वगैरे. पण ते ऑप्शन आहे, ज्यांना आवश्यक आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे ते थांबू शकतात. अच्छा. नाही तर कोणी रूममध्ये आराम करू शकते, कोणी बाहेर मंदिरला जाऊ शकतात. अच्छा. शिबिर किती दिवस चालणार आहे? शिबिर 7 दिवसच. म्हणजे किती तारखेला संपणार आहे? किती वाजता? 6 तारखेला सुरू होणार आहे. 6 ते 12, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 7 दिवस. आणि 12 तारखेला किती वाजता संपणार आहे शिबिर? 12 तारखेला 1 वाजता संपणार आहे. मग त्यानंतर आम्ही परतीचं तिकीट काढू शकतो? हो. अच्छा. नंतर परतीचं तिकीट काढू शकतो. हां. अच्छा. धन्यवाद. हरिओम. हरिओम.